शेतकऱ्यांना मोठा धक्का. तर हो शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांकरिता एक वाईटच बातमी आहे असं म्हणावं लागेल. तर काय विषय आहे? शेतकऱ्यांचं नुकसान कसं होणार आहे? शेतकऱ्यांना लाभ कसा मिळू शकला असता किंवा लाभ कसा मिळत होता आणि सर्व शेतकरी बांधवांचं कशा प्रकारचं नुकसान होणार आहे, या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्याही लक्षामध्ये तुम्ही जर लाभ घेत असाल, घ्यावयाचा असेल, काही शेतीमध्ये काबड कष्ट करावयाचे असतील, तर तुमच्याकरिता हा व्हिडिओ तेवढाच लाख मोलाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्र हो, एनएचबीच्या अनुदान मर्यादेमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे बघा. ज्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने अनुदान मंजुरीकरिता एक नवीन नियमावली जारी केलेली आहे आणि त्यानुसार अनुदान मर्यादा आता खऱ्या अर्थाने 50% हून फक्त आणि फक्त 35% एवढी केलेली आहे. तर बघा राज्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या या नियमावलीनुसार इथून पुढे आता खुल्या शेतातील लागवड प्रकल्प, संरक्षित शेती प्रकल्प म्हणजे प्लग टाईप रोपवाटिकांसोबतच नवीन टिश्यू कल्चर युनिट्स, एकात्मिक मशरूम युनिट्स, काढणी पश्चात व्यवस्थापन घटक म्हणजे प्राथमिक दुय्यम प्रक्रियेसोबत तसेच शीतगृह प्रकल्पांकरिता सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आता फक्त आणि फक्त 35%च अनुदान मिळणार आहे. जी मर्यादा याआधी 50% होती, पण आता 18% जीएसटी शेतकऱ्याकडून वसूल केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ असा की शेतकऱ्याला आता फक्त 17% अनुदान मिळणार आहे. आता हे जे सर्व बदल आहेत, हे सर्व बदल का करण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो? तर बघा, एनएचबी द्वारे देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचे वितरण हे योग्य व्हावे, अनुदानाची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व्हावी व प्रभावी होण्याकरिता काही नियम, काही अटी व काही व्याख्यांमध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे एनएचबीच्या द्वारे सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. तर मित्रहो, खऱ्या अर्थाने या अगोदर या योजनेमधले जे नियम होते त्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना फायदा होत होता. एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होत होता. परंतु आता या नियमावलीनुसार काय बदल झालेला आहे ते सुद्धा पाहून घेऊया, ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा मित्रहो, कुटुंबाच्या नवीन सुधारित व्याख्येमध्ये अर्जदार, पती-पत्नी, आई-वडील, मुलगा-मुलगीचा समावेश आहे. आता यापुढे एका कुटुंबातील एकाच सदस्याला अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे इतर सदस्याला परत लाभ न घेता येणारी ही जी अट आहे, ही शेतकऱ्यांकरिता त्याला नाराज करणारी आहे, त्याला परेशान करणारी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणारी आहे शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, या व्यतिरिक्त एफपीओ किंवा एफपीएससी कंपनीने एनएचबीच्या अनुदानाचा लाभ घेतलेला असेल, तर त्यामधील सदस्यांना वैयक्तिक पातळीवर अनुदानाचा एक वेळच लाभ घेता येईल आणि जर चुकीच्या पद्धतीने अनुदान घेतले, तर घेतलेले अनुदान व्याजासोबत वसूल करण्यात येईल, असा इशारा सुद्धा एनएचबी कडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो. सोबतच एनएचबी कडून अपात्र ठरणाऱ्यांची श्रेणी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. तर या श्रेणीमध्ये कोण कोण बसते? ज्यामध्ये घटनात्मक पदावरील व्यक्ती, मंत्री, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, महापौर आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, सोबतच सरकारी, निमसरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, तसेच 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश केलेला आहे शेतकरी मित्रांनो. असा बदल अशा प्रकारचा अन्य शेतकऱ्यांमध्ये झाल्याचा एक रोष निर्माण होताना दिसत आहे. या व्यतिरिक्त यामध्ये कोणत्याही कोल्ड स्टोरेज प्रकल्पाकरिता कमाल अनुदानाची मर्यादा 2 कोटी रुपये असणार आहे आणि प्रकल्प पात्र खर्चामध्ये जमिनीच्या खर्चाचा समावेश नसणार आहे. म्हणजे जमिनीच्या खर्चाचा म्हणजे रकमेचा विषय सोडून इतर जे मशिनरी, लागवड, साहित्य, रॉ मटेरियल हे काय लागणार आहे त्याचंच ग्राह्य धरल्या जाणार आहे. तसेच एनएचबीच्या योजनेमधून लाभार्थी बाहेरही पडू शकतो बघा. पण ठराविक कालावधीमध्ये अनुदानाची रक्कम ही त्याला व्याजासकट परत करावी लागणार आहे. सोबतच एनएचबीने अर्ज व माहिती पुस्तिकेचे शुल्क सुद्धा वाढवलेले आहे. आता त्यामुळे शेतकऱ्यांना 20 लाखापर्यंतच्या प्रकल्पाकरिता अर्ज करायचे म्हणले तर 2,000 रुपये आणि 2 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पाकरिता 50,000 रुपये एवढे अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, एनएचबी कडून ही नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये फलोत्पादनाकरिता वेगवेगळ्या व्यवसाय उद्योगात शेतीला धरून आपल्या शेतमालामधील फलोत्पादनाच्या माध्यमातून जो एक उद्योग व्यवसाय उभारायचा होता, ज्याकरिता मदत देण्यात येत होती, त्यामध्ये सुद्धा घट झालेली आहे. अर्जाच्या शुल्कामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. लाभ देण्याच्या लाभ संख्येमध्ये सुद्धा प्रमाण घटवण्यात आलेलं आहे.
आणि हे काही गोष्टी त्यांनी सांगितलेलं आहे की पारदर्शकता व्हावी, चांगला लाभ मिळावा, योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा, अशी काही कारणे समोर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसमोर, की ज्यामुळे हे बदल करण्यात आलेले आहे. तर बघा शेतकरी मित्र, तुम्हाला हे बदल कसे वाटले? तुम्हाला या योजनेबद्दल या अगोदर माहिती होती का? ज्या लाभार्थ्यांना या योजनेबद्दल जी माहिती होती, तर त्या योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला आहे का? किंवा त्यांना घ्यायचा होता का? घ्यावयाचा आहे का? आणि आता ही माहिती मिळाल्याच्या नंतर सुद्धा ते लाभ घेणार आहेत का? किंवा या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने हे झालेले बदल योग्य आहेत की अयोग्य आहेत? किंवा अजूनही परत या योजनेमध्ये बदल करून पूर्वीप्रमाणे ही योजना राबवण्यात यावी असं तुम्हाला वाटते का? या सर्व गोष्टीच्या प्रश्नांची उत्तरे आपण हा व्हिडिओ आपणा सर्वांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, प्रश्न विचारा, तुमचे सल्ले, तुमचे सजेशन काही असतील तर नक्कीच तेथे नोंदवा. आपण त्या प्रश्नावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या प्रश्नाची उत्तरे मी माहिती संकलन करून देण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे करेल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, अशीच विश्वासार्ह नवनवीन माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या सर्वांच्या हक्काच्या चॅनलला, पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, लाईकचं बटन दाबून, हाईपचं बटन सुद्धा दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना, युवा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना हा बदल, ही अपडेट मिळेल शेतकरी मित्रांनो. तर बघा मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास खात्रीशीर जवळपास आणतो, म्हणजे आणतो 100%. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.